नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर खूप विद्यार्थ्यांचा मला वारंवार मेसेज येत होता की सर अजूनपर्यंत मला बार्टीचा मेल जो आहे तो आलेला नाही. तर ज्याही विद्यार्थ्यांना आतापर्यंत मेल आलेला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी टेन्शन घ्यायची कोणतीही गरज नाही आहे. आता डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक केलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून किंवा लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर मिळून जाईल. कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली मिळून जाईल. त्या लिंकला कॉपी करा आणि क्रोम ब्राउझरवर ओपन करा डेस्कटॉप साईटमध्ये. ओके. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल. त्यानंतर इथे बघू शकता, इथे 3 कलरच्या 3 लाईन्स आहे. या लाईनवर तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या लाईनवर क्लिक करताच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो ओपन व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर इथे बघू शकता तुम्ही या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर खाली चेक करा विद्यार्थी मित्रांनो, इथे क्लिअरली रजिस्ट्रेशनची लिंक आहे. CPETP लॉग इन अँड रजिस्ट्रेशन या या लिंकवर तुम्ही क्लिक करायला पाहिजे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची ईमेल ID, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट, ठीक आहे, त्यानंतर इथे तुमचा कॅप्चा कोड हा फिलअप करावा लागेल आणि लॉग इन या आयकॉनवर क्लिक करावं लागेल. लॉग इन या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रोफाईल जी आहे ती लॉग इन होऊन जाईल. ठीक आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो आता जेव्हा तुमची अशी प्रकारची प्रोफाईल जी आहे ते तुमची लॉग इन होऊन जाईल, जिथे तुमचं फुल नेम आणि अदर इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली असेल. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता, इथे 3 लाईन येतात वरतं. या 3 लाईनवर क्लिक करा. त्यानंतर प्रोफाईल आणि त्यानंतर स्कीम अँड स्कोर्स या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर सिलेक्ट स्कीम अँड स्कोर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ऑप्शनवर क्लिक करताच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला ज्या कोर्ससाठी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या स्कीमसाठी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. इथे नोटमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, प्लीज सिलेक्ट ओनली वन स्कीम. फक्त तुम्ही एकच स्कीम जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यासाठी अप्लाय जो आहे तो करू शकता. इथे तुमचं नाव येऊन जाईल. तुम्ही नाव आवर्जून तुमचं चेक करा की तुमचंच नाव आहे की नाही. ओके. ठीक आहे. अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर बघू शकता, इथे UPSCसाठी विद्यार्थ्यांना किती अमाऊंट दिल्या जाते, 13,000 11 महिन्यापर्यंत. ठीक आहे. त्यानंतर स्टुडंटची संख्या आहे 200. त्यानंतर IBPSसाठी 1500 विद्यार्थी आहे 6 महिन्यापर्यंत, 6,000 स्टायपंड. त्यानंतर ज्युडिशरीसाठी 50. त्यानंतर MPSC स्टेट सर्व्हिससाठी 1000. त्यानंतर UPSC सर्व्हिससाठी 200. त्यानंतर MPSC इंजिनिअरिंगसाठी 150. त्यानंतर SSCसाठी 100 स्टुडंट, 6 महिन्यापर्यंत 10,000. ठीक आहे. अशा प्रकारचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व स्कीमसाठी ज्या स्टुडंटची संख्या दिलेली आहे. ओके. अशा प्रकारचं. ठीक आहे. इथे तुमचं नाव राहील. त्यानंतर कोणती एक्झाम जर तुम्ही पास केली आहे, ठीक आहे. आता ह्या विद्यार्थ्यांनी SSCची एक्झाम पास केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर अप्लाय हेअर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. ठीक आहे. अप्लाय हेअर या ऑप्शनवर क्लिक करताच विद्यार्थी मित्रांनो आता जे विद्यार्थी 2 स्कीम पास झालेले आहे तिथं 2 कलरचे 2 ठिकाणी ग्रीन ऑप्शन येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. एकच एक्झाम पास झाल्यास एकच. जर तुम्हाला 2 एक्झाममध्ये पास झालेले आहे तर ज्या एक्झामची तुम्हाला स्कीमचा बेनिफिट घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला अप्लाय हेअर करावे लागेल. ओके. त्यानंतर अप्लाय हेअर करताच अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल. महाराष्ट्रातल्या जेवढेही अकॅडमीला बार्टीचं टेंडर मिळालेलं आहे त्या टेंडरनुसार सर्व ज्या संस्था आहेत त्यांची यादी तुम्हाला मिळून जाईल. त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 5 संस्थांना प्रेफरन्स देऊ शकता. महाराष्ट्रातील तुमच्याच जिल्ह्यातील नसून कोणत्याही जिल्ह्यातील, महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यातील इन्स्टिट्यूटला जी तुम्हाला आवडते विद्यार्थी मित्रांनो ती तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकता. त्यानंतर सेकंड प्रायोरिटी, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. ओके. इथे तुमचं नाव येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेट नेम. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्ही सिलेक्शन झालेली एक्झामसुद्धा निवडू शकता, म्हणजे येऊन जाईल. त्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी जी आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल की इन्फिनिटी अकॅडमी नागपूर IBPSसाठी द्या. ठीक आहे. त्यानंतर पुणे, नाशिक या 3 ठिकाणी जे आहे इन्फिनिटीची ब्रांचसुद्धा आहे. तर याला प्रायोरिटी नंबर फर्स्ट द्या. त्यानंतर तुम्ही 5 कोणत्याही संस्थांना प्रायोरिटी देऊ शकता. ओके. आता मी लास्ट इयर इन्फिनिटी अकॅडमीचा IBPSचा स्टुडंट आहे, त्यामुळे तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी हा प्रेफरन्स फर्स्ट म्हणून सजेस्ट करेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट व्ह्यू डिटेल या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीची शाखा कुठं आहे ठीक आहे. त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीविषयी सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही पाहू शकता. ओके. त्यानंतर अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सर्व विद्यार्थ्यांना वाचणं इम्पॉर्टंट आहे.
यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, सदर योजना व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शासनाने मंजूर केलेल्या सुविधा सवलती लाभाव्यतिरिक्त कोणतेही इतर मागणी जसे की रोख रक्कम, टॅबलेट, आर्थिक लाभ, प्रशिक्षण कालामध्ये विविध सवलती कोणत्याही स्वरूपाची मागणी व प्रशिक्षण संस्थेकडे करणार नाही. ओके, हे प्रतिज्ञापत्र आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं. इथे आय एक्सेप्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायला हवेल. ठीक आहे, सर्व अटी वाचून घ्यायचा पुन्हा. मी अशा कोणत्याही अधिकृत मागण्या केल्यास अथवा स्वरूपाचे वर्तन केल्यास निदर्शनास आल्यास माझ्यावर संबंधित योजनेच्या अटी व शर्तीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल. ओके, त्यानंतर अशा परिस्थितीत मला सदर योजने अंतर्गत अपात्र घोषित करण्यात येऊ शकते व मला मिळालेल्या विद्यावेतनाची आर्थिक लाभाची पुनर्प्राप्ती वसुली माझ्याकडून करण्यात येईल. त्यानंतर आवश्यक असल्यास माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील केल्या जाऊ शकते. मी हरकत घेणार नाही. ओके, या सर्व प्रतिज्ञापत्राच्या अटी आहे. त्यानंतर आय एक्सेप्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. जीही संस्था तुम्हाला टॅबलेट देणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या मागे लागू नका. ओके, त्यांना काळ्या यादीत म्हणजे ब्लॅकलिस्टेड करण्यात येईल. आय एक्सेप्ट या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल की तुमचा जो आहे डू यू वॉन्ट टू फ्रीज युअर सिलेक्टेड ट्रेनिंग सेंटर प्रायोरिटीज चेंजेस कॅन नॉट बी मेड आफ्टर सबमिशन. कन्फर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारची तुमची जी आहे ती अकॅडमी प्रेफरन्सची स्लिप तुम्हाला मिळून देईल. ओके, इथे तुमचं नाव, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, ठीक आहे, त्यानंतर फादर नेम, तुमचं जेंडर, सिलेक्टेड कास्ट, त्यानंतर सिलेक्टेड स्कीम, त्यानंतर ज्याही एक्झामला तुम्ही प्रायोरिटी दिली आहे त्याची 5 संस्थांची लिस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल. ओके, ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ज्याही विद्यार्थ्यांना लिंक आलेली नाही आहे, मेल आलेला नाही आहे, त्यांच्यासाठी लिंक मी टेलिग्राम चॅनलवर टाकून देईन, व्हॉट्सअप चॅनलवर टाकून देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पिन केलेली मिळून देईल. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इन्फिनिटी अकॅडमीला फर्स्ट प्रायोरिटी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ज्याही विद्यार्थ्यांना अदर अकॅडमीसाठी फर्स्ट प्रायोरिटी देणार आहे तर त्यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.